नमस्कार. आता जसा पावसाळा जवळ येतोय ना, तसं गावातल्या लोकांचं खूप लगबग चालू आहे की सगळं साठवून ठेवायचं. जसं की शेण्या साठवा, लाकडं साठवा, काय पापड वगैरे करा आणि ते साठवून ठेवा, आंब्याची साठा करा आणि ती साठवा. आणि एक त्याच्यातलाच प्रकार म्हणजे असे कांदे साठवा. कारण आत्ताच कांदा घेतला की हा जातो एक एक पोतं 50 किलोचं साधारण 5-6 महिने जातं. तर हे आताच घेऊन छान सुके सुके कांदे घेऊन साठवायचे, कारण पावसात इश्यू येतो. आता हे छान असे मोठे मोठे मीडियम साईजचे आहेत, अगदी मोठा कांदा पण आहे. पण या सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे काय माहिती आहे माझा? हा कांदा. हा इतका छोटा कांदा, एवढूसा छोटूसा कांदा, म्हणजे याला कांदा म्हणायचं काय कांदू म्हणायचं? तेवढं क्यूट क्यूट बघा ना, केवढा क्यूट दिसतं. एवढं छोटूसा कांदा आहे हा. हे डायरेक्ट सोलायचा आणि ठेचायचा आणि वापरायचा, असा प्रकार आहे याचा. माहिती हा गोड असतो असं म्हणतात. आणि ह्याची काय नावं असतील साईजनुसार तर मला माहिती नाही. मी यांना छोटा कांदा, मोठा कांदा, छोटू कांदा असंच म्हणते. काल आजी मला एक म्हटली आमच्या बाजूची की हे ना पोतं बघून म्हणते की अरे वा, संसारी कांदे आहेत म्हणते. हे जे छोटे छोटे मध्ये मध्ये कांदे आहेत ना छोटे, यांना संसारी कांदे म्हणजे काय? एक मोठा कांदा कापला, अर्धा कापला की अर्धा राहतो आणि खराब जातो. पण हा कांदा संसारी कांदा म्हणजे इतुसा छोटूसा कांदा. संसार छान करायचा आहे, छोटा कांदा वापरा, फुकट जाणार नाही. छान वाटलं ऐकून. ठीक आहे, बाय बाय.